नमस्कार मंडळी, मी रसिका दुरी तुमचं आपल्या रॉयल मेलोडी चॅनलवरती खूप खूप स्वागत करतोय. आणि आजचो ह्यो आपलो व्हिडिओ बरोबर संध्याकाळी सुरू होता, 6:45 वाजलेले असत. तर व्हिडिओ करूचा कारण की आज आमच्या दुसऱ्या वाडीत म्हणजे बाजूच्या वाडीत दशावतारी नाटक असा आणि आज मी त्याकडे जाणार असे. ते हसतंय का खरं जातलंय मी नाटक जातलंय. पप्पा येऊ बघते पण पप्पा घराचा नाही असा. तू काय होता रे, तू घरात आहे ना. हे गेल्या वडीने काय केल्यान, आमच्या वाटात नाटक होता आणि भजीचो स्टॉल लागलेलो. ह्या मेळ्यात काय संबंध नाही का काय माका माहित नाही, पण हेनी त्या भजी स्टॉलवर गेलो. त्यांना सांगल्यान काकून एक भजीची प्लेट दिया. भजी खाल्ल्या त्यांनी चाय दिली, ती चाय सुद्धा खाल्ल्या आणि पैसे त्यांना देऊ नाही. तसं वाटायला लागलं. मग त्यांच्या विचारले हे कोणचं झील, मग सांगल्यानी हा राजेंद्रचं झील. मग त्यांना विचारले बाप्पांका हा पण त्या विषय तोच घडला काय मी त्या सांगते, घडला ताच सांगताय ना. हे फुकट खाऊन येतो तो खोळ आहे का, इतक्या सामान नाही पैसे देऊ येते तुका मॅडा काय म्हणून तुका घरात आहे नाही. मी भरणार ह्या का दशा नाटकात भरणार म्हणते की घरात राह, अभ्यास कर मेल्या. आणि माझ्या थोबड्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा, कारण की मी दुपारची वामो कुक्षी घेऊन उठलेला असाय, मस्त निदान उठलेला असाय आणि आता तोच व्हिडिओ करून घेतलाय. आज मला लक्षात दिला, स्पीकर ऐकलाय तेव्हा लक्षात दिला, अरे हा आज टाइमबार नाटक असा. म्हटलं चला व्लॉग चालू करूया. जेवण करताना कसलो घाम येलो बघा, इतक्या म्हणजे मरणाचा गरम जाता आमचा आईसर. आणि काल वेळेस पाऊस पडून गेलो तरी पण मरणाचा गरम जाता खूप. जेवण अर्धा झालेला असा, वाटा पेटाप काढलाय. आता आमटी करतोय, पटकन फ्रेश होतोय आणि वाटेक लागते, कारण की नाटक सुरू झालेला असा आणि माका वेळ झाला, कारण की माका जेवण करू खूप वेळ लागतं. तर मंडळी माझी तयारी झालेली असा आणि आता मी निघालो नाटक बघू. अर्धा बघू गावताला, पण नाटक बघूची ओढ त्यामुळे घराकडे बसाक जमणार नाही. कामा आटपलंय, जेवण केलंय आणि आता चला नाटकात जाऊया. पप्पा पण आमच्या मला पण जेव्हा मी माझ्या सौभाग्याची वाट पाहत होते, म्हटलं आता माझं सौभाग्य आपल्या दोन मुलांना पाहण्यासाठी येतील, आपल्या सत्यवतीला पाहण्यासाठी येतील, म्हणून माझे नेत्र एकसारखे माझ्या सौभाग्याला पाहण्यासाठी टिपले होते देवा. पण काही क्षणात आमच्या कर्णापर्यंत वार्ता आली की माझं सौभाग्य मला सोडून गेला. एका बाजूला माझं सौभाग्य मला सोडून गेला, एका बाजूला स्तब्ध झालेली त्या दोन मुलांची बातमी, एका बाजूला माझे दोन आई समोर नाहून जाते का. आता अभिमान वाटले मला की घरी बसून सुद्धा माझ्या दोन मुलांना मी संस्कार केले ना, आणि ती माझी मुलं माझ्या संस्काराबाहेर गेली नाही याचा अभिमान वाटतो का मला. त्याप्रमाणे दादाने स्वतःची जबाबदारी स्वीकारली आहे ना, त्याप्रमाणे सामोर स्वीकारली. अगं गरिबीकडे जन्म झालाय ना, तरी गरिबीची जाणीव कधी आम्हाला भासू दिली नाही. अगदी राजकन्येप्रमाणे या श्यामलला तू हरवलं. स्वतः उन्हाचे चटके सोसून एवढा मोठा संसार उभा केला. अगं श्यामल हे काही बोलायला हवं का. आणि म्हणतात आई आजपासून तू कुठेही जायचं नाही. म्हणजे मी आता झोपडीत बसून राहायचं, फक्त झोपडीत बसून राहायचं. ही तुझी श्यामल आहे ना, सारी म्हणजे आजपासून श्याम आणि श्यामल माझ्या उदराचा उदरनिर्वाह करणार. अगं जंगलात जाऊन लाकडं गोळा करेल, ती बाजारात जाऊन विकेल, त्यातून या आपल्या घराचा संसाराचा उदरनिर्वाह खूप मोठी झालीस का आई.
कळेल म्हणजे पण मी विचारल्या प्रश्नाचं उत्तर मला आपल्या प्रश्नाचं उत्तर कोण आहेस तो काय तुझं नाव? नाव माझं सामन. श्यामची बहीण म्हणतात मला. श्याम आणि सामन आम्ही दोघे बघ. श्यामनं माझ्या मित्राला जखडबंद करण्याचं कार्य आपलं झालं असेल तर कृपा करून तुमचा पाय उचला म्हणते. मला लगबगीने बाजारात जायचंय, हे मोळे विकायचे आणि यातून जे काही उचलेल ना त्यातून आम्हाला आमचं घर चालवायचं. सामान्यांच्या मोळीवर पाय ठेवलाय तो उचलण्यासाठी नाही, म्हणजे याच्या पुढे माझ्या आज्ञेचं पालन तुला करावं लागेल. आज्ञेचं पालन मी करावं. ज्या देहावर हे लुगडं परिधान केलंय Oh,
तुम्ही म्हणजे काचेचं भांडं आहे. आणि त्या काचेच्या भांड्याला जर तडा दिला असेल ना, मी सांगतो, तुम्ही याच्या वयात खाते. माझं माझं बघा. ए, माझा ते भांडं काढ बाबा. असं करतात. मी हात जोडते. मी बदलतो. नाही, जन्माले 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 स्वार्थासाठी सगळी नाती, स्वार्थासाठी सगळी नाती, हसरा भाव फुलोरा खेळ तुझा प्रभू खेळ चला चला स्वयं उतरा कोपऱ्यासून. नाटक बघू अजूनपर्यंत नाटक नाही काय नाही. रुदग्या सोयन उतार. भजी खाले मा 4 पावटी. हे किती वाटी खालं. एकदाच खाल्लंय रे. चांगलो निघलो नाटक बघितलं का नाही गेलंय रे.